नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला ज्यावेळेस प्रिन्सेस ब्लाऊज शिवायचा असेल आणि तोही परफेक्ट फिनिशिंगसोबत एकदम टेलरच्या फिनिशिंगसारखा जर तुम्हाला शिवायचा असेल तर माझी ही ट्रिक फॉलो करा आणि या ज्या टिप्स याच्यामध्ये आहेत छोट्या छोट्या त्याही तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. आता इथे गोल गळा आहे, बॅक साईडला आखलेला नाही आहे आणि त्यासाठी आपल्याला ट्रेसर लागतं. तर किंवा हे अशा पद्धतीनं व्हील जे आहे, चाक आहे, हे आपण याच्यावरती ट्रेस करायचं म्हणजे तो खालच्या साईडला उमटला जातो. बघा आतल्या साईडने एकदम परफेक्ट उमटलेला आहे दोन्ही साईडने. तर बघा मैत्रिणींनो, हे जे ब्लाऊज कटिंग आहे ना, आपण पॅटर्नवरून केलेलं आहे. तुम्हाला माहीत असेल, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंही असेल, हे पॅटर्नवरून कटिंग केलेलं आहे. आता याचं स्टिचिंग फक्त कटिंग बास नाही तर स्टिचिंगही चांगल्या पद्धतीने येणं गरजेचं आहे. त्यासाठी बघा इथे मी 2 इंच खाली एक्स्ट्रा सोडलेलं आहे. पीस एक्स्ट्रा 2 इंच ठेवलेला आहे बघा आणि इथे अस्तर ठेवलेलं आहे 2 इंच वरती आणि अशा पद्धतीने मी एक टीप टाकून घेतलेली आहे. बघा, एक तुम्हाला जर माहीत असेल, बऱ्याच जणांना ही ट्रिक माहीत नाही आहे की या पद्धतीने स्टिचिंग प्रोफेशनल टेलर करतात आणि आपल्याला ती स्टिचिंग जमत नाही. खूप वेळा प्रयत्न केला तरीही जमत नाही. मी स्वतः याच्यासाठी 1-2 वर्ष तरी ट्राय केलं असेल, तरी मला ही ट्रिक जमलेली नव्हती. खूप दिवसानंतर ही ट्रिक मला जमलेली आहे बघा. त्यानंतर इथे पलटी मारून घेतलेली हा कपडा जो खालचा आहे तो या पद्धतीने फोल्ड करून टीप टाकायची आहे. म्हणजे आतल्या साईडला पाठीची पट्टी जोडल्यासारखा कपडा तयार होतो आणि कुठलाही जॉईंट न देता इथे कपडा तयार झालेला आहे. बघा, कमरेचा जो कपडा आहे तो फक्त खाली 2 इंच मी एक्स्ट्रा सोडला होता आणि जॉईंट कुठेही नाही आहे, पाठीमध्ये नाही आहे, कुठेही नाही आहे. आता ही जी पट्टी आहे अस्तरच्या साईडला फोल्ड करायची. बघा, या पद्धतीने पट्टी तयार झालेली आहे आणि याच्यावरती समोरच्या बाजूने कुठेही तुम्हाला टीप वगैरे दिसणार नाही. तर बघा इथे मी इथे टीप टाकून घेतलेली आहे. त्यानंतर हे साईडचं फॅब्रिक जे आहे ते जोडून घेतलेलं आहे. नंतर गळाही आपल्याला गोल राऊंडमध्ये टीप टाकून घ्यायचा आहे म्हणजे कटिंग केल्यानंतर कुठे कमी किंवा जास्त असं होत नाही. या पद्धतीने तुम्हीही ही माझी टिप्स जी आहे फॉलो करायची. आता त्यानंतर आपण टक्स देऊन घ्यायचा आहे, लगेचच टक्स द्यायचे आहेत किंवा तुम्ही एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केल्यानंतर टक्स दिले तरीही चालतं. पण प्रत्येक वेळेस तेच काम डबल करण्यापेक्षा एकदा टक्स द्यायचे आणि नंतर एकत्र कटिंग करून घेतलं तरीही चालतं. तर बघा या पद्धतीने मी एक्स्ट्राचं फॅब्रिक लगेचच कट करून घेतलेलं आहे. दोरेही लगेच कट करायचे. दोरेही शिल्लक राहता कामा नये. दोरे जरी राहिले शिल्लक तरी आपल्या फिनिशिंगमध्ये काम चांगलं दिसत नाही. बदल होतात, खूप बदल होतात याच्यामध्ये फिनिशिंगमध्ये. तुम्हाला फिनिशिंग पाहिजे असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करा. तर बघा हा पाठीचा भाग आपला तयार आहे. बॅक पार्टला कुठेही टिप दिसत नाही आहे आणि बघा इथे कुठे टिप दिसते का, नाही दिसत आहे. आणि आतून फिनिशिंग बघा. आणि अशी पट्टी जर जोडली तर ब्लाऊज हा कमरेला एकदम टाईट बसतो. आता हा भाग आपला झालेला आहे बॅक पार्ट. आता फ्रंट पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. बघा, याला आपण अस्तर जोडून घेतलेले आहेत अगोदर. त्यानंतर इथे बघा कशा पद्धतीने मी कपडा ठेवलेला आहे बघून घ्यायचं. प्रत्येक काम जे आहे ते व्यवस्थित बघा, बघितलं तरच तुमच्याही लक्षात येणार आहेत. अस्तर जसं तुम्ही रेग्युलर ब्लाऊजला जोडता सेम त्याच पद्धतीने जोडा. याच्यामध्ये कुठेही काहीही बदल करायचे नाहीयेत. तर बघा इथे मी टीप टाकून घेतली आहे. पाव एक इंच कपडा जर कमी जास्त झाला जोडताना तरीही चालतं, उसवायचं नाही. अर्ध्या इंचापेक्षा जास्त जर कापडामध्ये कमी जास्त झालं तर उसवावं लागेल. तर बघा या पद्धतीने मी 2 टीप टाकून फ्रंट पार्ट रेडी केलेला आहे. बघा फिनिशिंग बघू शकता तुम्ही, काम बघा. आता इथे ओव्हरलॉक करून घेणार आहे. ओव्हरलॉक झालेलं आहे आपलं. त्यानंतर इथे तुम्हाला हवं असेल तर दाबटीप द्या, नसेल तर राहू द्या. मी प्रत्येक ब्लाऊजला इथे दाबटीप देऊन घेते कारण फिनिशिंग आणि काम जे आहे ते व्यवस्थित आलं पाहिजे. बघा ही पट्टी कितीची होती, मोठी पट्टी आहे म्हणून खालून आपण अर्धा इंच कमी करून घेऊ शकतो. इथे कस्टमरला एवढी मोठी पट्टी नको होती त्यामुळे आपण अर्धा इंच कमी केलेला आहे. अजूनही कमी करायचं असेल तर या पद्धतीने 4 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे मी वरतून. बघा इथे 4 इंचावरती मार्किंग केली, पण त्या अगोदर आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप टाकताना
कुठल्याही साईडला दाबटीप टाकू शकता, पण ज्या साईडला दाबटीप टाकणार आहे त्या साईडलाच खालचा शिलाईचा भाग आला पाहिजे. बघा, दाबटीप टाकली म्हणजे ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट बसतो, व्यवस्थित बसतो. दाबटीप टाकणं हे तुमच्या चॉईसवर आहे. बऱ्याच जणींना दाबटीप आवडत नाही कारण ती वरून दिसते, पण वरून दिसली तरीही चालेल. मी प्रत्येक क्लायंटला देते अशी टीप. तर बघा, भाग किती व्यवस्थित आला आहे. फ्रंट पपचा उभार बघा आणि पट्टी ही कमी झालेली आहे. 1.5 इंचानं पट्टी आपली कमी झालेली आहे. या पद्धतीने आपण टिप्स फॉलो केल्या तर दुसराही भाग याच पद्धतीने रेडी आहे. बघा, कुठेही कमी किंवा जास्त नाही आहे. मी दोन्ही भाग रेडी करून घेतलेले आहेत. आता आपल्याला बटन पट्टी जोडायची आहे. हा आहे उजवा भाग, बॉडीचा उजवा भाग आहे. याच्यावरती आपण ही 1.5 इंचाची पट्टी जी होती फोल्ड करून याच्यावरती लावून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि ही पट्टी जी आहे पूर्णपणे आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. बघा, ही पट्टी मी पूर्णपणे आतल्या साईडला फोल्ड करून घेत आहे. या पद्धतीने मी ही पट्टी फोल्ड केलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडची पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. आता इथे पट्टी मी कुठली वापरते तर पाठीच्या गळ्यामध्ये निघलेली पट्टी, म्हणजे आपला अस्तर किंवा पीस जो असतो तो वाचतो. त्यामुळे ही पट्टी अशी ही वेस्ट न जाऊ देता मी पाठीच्या गळ्यातली ही पट्टी जी आहे ती वापरत असते. कपडा कमी जास्त आहे का चेक करून घ्यायचा आणि दुसरं कट करून घ्यायचं आहे. पट्टी पुरते का तर हो, पुरत आहे. पुरत असल्यामुळे मी इथे जोडत आहे. पुरत जर नसेल तर त्याला जॉईंट देऊन तीच पट्टी पण थोडासा कापडाचा जॉईंट देऊन आपण वापरू शकतो. बघा, अगोदर डाव्या साईडला जी पट्टी जोडली होती ती अस्तरच्या पिसाच्या बाजूने जोडली होती. आता ही उजवा पार्ट आहे. उजव्या पार्टवर ही पट्टी जोडताना अस्तरच्या बाजूने जोडायची आणि पिसाच्या बाजूला पट्टी करायची आहे. याही छोट्या टिप्स आहेत, कोणीही सांगत नाही किंवा मनाने त्या समजत नाहीत. न समजल्यामुळे तुम्हाला ब्लाऊज कंटिन्यू करायला जास्त वेळ लागतो आणि तो ब्लाऊज शिवायला उशीर होतो. ब्लाऊज व्यवस्थितही होत नाही. अशा काही छोट्या छोट्या टिप्स असतात, त्या माहीत नसतील तर बघा, बटन पट्टी जोडली. ब्लाऊजचा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे. तर बघा, मी तुम्हाला शोल्डरही जोडून दाखवते. शोल्डर जोडल्यानंतर लगेच ओव्हरलॉक करायचा आहे. कुठलाही पार्ट एकमेकांना 2 पार्ट जोडले तर लगेच ओव्हरलॉक करायचा आहे, म्हणजे आपलं जे काम आहे फिनिशिंगमध्ये येतं. बरेच टेलर लोक किंवा घरगुती मैत्रिणी ज्या आहेत त्या आपल्या शिवतात, त्यांच्याकडे ओव्हरलॉकची मशीन असते, पण त्या काय करतात, पूर्ण ब्लाऊज शिवतात आणि जेवढे पार्ट फक्त मोकळे दिसतात तेवढंच ओव्हरलॉक करतात. मग असं करून उपयोगच नाही आहे. जे शिवून आपलं होतं ते व्यवस्थित होत नाही, कामाचं फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. असं जे शिवलं, आता ओव्हरलॉक करून शिवलं म्हणजे साईडचा भाग गोटामध्ये जाईल. आपण बाही जोडतो, बाहीमध्ये जाईल म्हणजे पूर्ण हा भाग पॅक होऊन जातो. त्यासाठी अशा पद्धतीने प्रत्येक भाग शिवला की ओव्हरलॉक करून घ्यायचं असतं. आता गोटपट्टी जोडायची आहे. तर बघा, अर्धा इंच आतल्या साईडला दुमडून मी इथे जोडून घेत आहे. गोटपट्टी कशा पद्धतीने जोडलेली आहे बघू शकता. गोटपट्टी कशी जोडायची किंवा गोट कसा द्यायचा याच्यावरती आपला सविस्तर व्हिडिओ आहे. मागील व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. बघा, इथे अर्धा इंच पट्टी शिल्लक ठेवून कपडा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर या पद्धतीने छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. प्रत्येक ब्लाऊजला नॉच दिल्याशिवाय ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. तर बघा, नॉच देऊन घेतलेले आहेत. आता मी गोट देऊन घेणार आहे. या पद्धतीने आपल्याला गोट द्यायचा आहे. बघा, मी इथे गोटही लगेच देऊन घेणार आहे. पहा, इथे मी या पद्धतीने गोट दिलेला आहे. कुठेही गोट आपला लहान मोठा आलेला नाहीये. तुम्हीही प्रॅक्टिस करा, तुमचाही गोट याच पद्धतीने येणार आहे. बघा मैत्रिणींनो, प्रत्येक कामाला वेळ हा द्यावा लागतो. वेळ दिला तरच काम आपलं व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत येतं. तुम्हीही तुमच्या कामाला वेळ द्या आणि तुमचंही काम असंच बनवा. बघा, खूप सुंदर असा गोट आणि गळ्याचा आकार तुम्ही बघू शकता, किती छान व्यवस्थित आलेला आहे. आता बाही जोडताना ही समोरची बाही बघा, हा जो समोरून खड्डा आहे बाहीला, तो भाग समोरच्या बाजूला आलेला पाहिजे. तर बघा, तोच भाग समोरून आलेला आहे. आता या बाहीचं सेंटर आपण कटिंग करतानाच बाहीचं सेंटर काढलं होतं, तर ते सेंटर या ठिकाणी आहे. ब्लाऊजच्या शोल्डरला सेंटरला आपण हे बाहीचं सेंटर जोडायचं आहे आणि सेंटरवरूनच बाही जोडायची आहे.
तर बघा इथे बाहीला लगेच पलटी टाकून घ्यायची आहे. दोरा तोडायचा नाही, दोरा तोडण्यामध्ये आपला वेळ जातो. त्यासाठी दोरा न तोडता डायरेक्ट बाहीला पलटी टाकायची आणि इथूनच स्टार्ट करायचं आहे. म्हणजे पहिली टीप जी आहे सेंटरवरून अर्धी झाली. आता ही दुसरी टीप शेवटपासून बघा, आता सेंटरवर आलेलो आहोत. कुठेही दोरा न तोडता सरळ पुढे जायचं आहे आणि इथून टीप पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला. बघा आता वापस पलटी मारायची आहे. म्हणजे एक टीप पूर्ण झाली आणि दोन टीप शोल्डरपर्यंत अर्ध्या अर्ध्या आलेल्या आहेत. म्हणजे पूर्ण बाहीला आपल्याला 2 टीप मिळालेल्या आहेत इथे. याच पद्धतीने दोन्ही स्लीव जोडून घ्यायच्या आणि ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. मशीन नसेल तरीही चालतं, असेल तर करून घ्या. बघा दोन्ही साईडचं ओव्हरलॉक करून बाही जोडून झालेल्या आहेत. बघा खूप सुंदर असं हे फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आलेलं आहे. आता राहिला भाग फिटिंगचा. तर फिटिंग करताना फिटिंगच्या अगोदर आता प्रिन्स कटला आपल्याला खालच्या साईडला पट्टी जोडायची आहे. जसं की आपण पाठीला पट्टी जोडतो एक्स्ट्रा कापडाची, तशी इथेही जोडायची आहे. अगोदर आपल्याला हा भाग चेक करून घ्यायचा आहे. कुठला भाग एक्स्ट्रा आहे, किती कमी करायचा याचाही अंदाज काढून घ्यायचा आहे. दुसऱ्याही साईडचं सेम त्याच पद्धतीने आपल्याला चेक आउट करायचं आहे. तर बघा इथे मी चेक केलेला आहे. एक्स्ट्रा जे कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने इतका कपडा आपला एक्स्ट्रा आहे, तर हा कपडा आपण इथे कट करून घेणार आहोत. तर बघा इथे मी याच्यावरती अगोदर टीप टाकून घेऊयात आणि हा कपडा कट करून घेऊयात. तर पहा इथे मी टीप टाकून घेणार आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करणार आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडला करून घ्यायचं आहे. बघा इथे ही टीप टाकून घेत आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. बघा इथे या ज्या पट्ट्या आहेत सेम आपण बटन पट्टीला किंवा पाटीच्या पट्टीला बनवतो तशीच पट्टी बनवायची आहे. 1.5-2 इंचाची आणि इथे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्रा कपडा असेल तर कट करायचा, सुरुवातीला अर्धा इंच शिल्लक ठेवा. त्यानंतर इथे दाब टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला. हा कपडा आतमध्ये दुमडवायचा आहे. त्यानंतर ही पट्टी वरच्या साईडला दुमडवून याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे. जसं पाटीला जोडतो तशीच पट्टी इथे मी जोडलेली आहे. बाकी याच्यामध्ये काहीही चेंजेस केलेले नाहीयेत. आता पाटीचं सेंटर काढायचं आहे. कसं काढायचं तर बघा या पद्धतीने पाट अर्धी दुमडवून घ्यायची, मध्यभागी एक खूण करून घ्यायची. ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, कोणीही सांगणार नाही. या ज्या टिप्स आहेत या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ब्लाऊज कधीही आणि कुठेही बिघडणार नाही. तर बघा सेंटर काढलेलं आहे. सेंटरवरती व्यवस्थित पट्टी धरून घेतलेली आहे आणि बघा एक्स्ट्रा फॅब्रिक जे ते असेल ते सोडून द्या. बरोबर लागणार आहे तेवढंच आपण या ठिकाणी घेणार आहोत. एक्स्ट्रा फॅब्रिक आपण सोडून देऊयात. तर बघा इथे मी इथे बघा सेंटरवरती व्यवस्थित धरलेलं आहे बटन पट्टी वगैरे आणि इथे एक्स्ट्रा फॅब्रिक जे निघालेलं आहे ते सोडून दिलेलं आहे. म्हणजे कट करून घेऊयात. सेम दुसऱ्याही बाजूने आपल्याला याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात मैत्रिणींनो, ज्या की तुम्हाला जमत नाहीयेत, पण ज्या जमतात त्या करून घ्या, ज्या जमत नाहीयेत त्या शिकून घ्या. बघा या पद्धतीने. आणि हा ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट बसलेला आहे. खूप सुंदर असं फीडबॅक काही ते तुम्हाला दाखवलेलं नाहीये घातलेलं कस्टमरने, पण खूप सुंदर असा बसलेला आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे मी पेपर पॅटर्नवरूनच कटिंग केलेला आहे. आणि मैत्रिणींनो तुम्हालाही याचे पेपर पॅटर्न हवे असतील तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला हाय करा. तुम्हाला याचे पेपर पॅटर्नविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. ते कसे वापरायचे तेही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून तुमच्या कमेंटवरून, ज्या कमेंट असतील त्याच्यावरून सांगितलं जाईल. तर बघा इथे प्रत्येक मेजरमेंट घेऊन मी इथे टिप टाकून घेत आहे. बघा दंड, घेर, बगल आणि कमरेचा चौथा भाग काढला आहे. कमरेचा चौथा भाग भरलेला आहे 6, 6च्या अर्ध 3, 3च्या अर्ध 1.5. म्हणजे इथे मी 1.5चं शिलाई मार्जिन कमरेला घेतलेलं आहे. बघा आता आपली टीपही किती सुंदर आलेली आहे. तुम्हाला जर असे पेपर पॅटर्न हवे असतील तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तुम्हाला कसे पाहिजेत किंवा काय जर व्हिडिओ कशाचा हवा असेल तेही कळवा. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सविस्तर दाखवला जाईल. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे हवं आहे ते इथे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जर पॅटर्न हवे असतील तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला हाय करा. बघा या पद्धतीने टीप किती सरळ आलेले आहेत. बघा खूप सरळ आलेले आहेत. आता फक्त साईड पीसला जे राहिलेलं आहे आता फिटिंगला इथेच ओव्हरलॉक राहिलेला आहे. बाकी आपलं ब्लाऊज जे आहे रेडी आहे. समोरूनही बघा
हे चारही टीप एकत्र आलेल्या आहेत. अशा पद्धतीचं आपलं फिटिंग आणि ब्लाऊज झालेलं आहे बघा.